रस्त्यावर पावसाने हजेरी लावलेली आहे. चलो असो, चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर मी जरासं बाहेर पडलो, का ते कळेलच आता तुम्हाला पुढे. येस, आम्ही घर सोडतो आहे आणि आम्ही दुसरा फ्लॅट्स बघतो आहे आता. आम्हाला वाटलं नव्हतं आमच्या ही वेळ लवकरच येईन अशी, कारण खूप सारे कारणं आहेत. ते मी पुढचं म्हणजे लास्टला एंडिंगला मी डिस्कस केलेलंच आहे. पण आम्ही 3-4 फ्लॅट्स पाहिले आणि आम्ही घरी आलो. घरी दुपार 4:30 वाजता आलो. त्यानंतर म्हणलं हे शेंगा सोलून घ्याव्यात, कारण आता शिफ्टिंग करायचं आहे काही दिवसातच. त्याच्यामुळे ह्या शेंगा अशा इकडं तिकडं नाचवण्यात काही पॉईंट नाही आणि थोड्याच राहिल्यात, म्हणून पटकन सोलून घेतल्या. त्यातल्या त्यात हार्दिकची ह्या पसारा करायच्या गोष्टी किंवा शेंगदाणे खाण्यासाठी हट्ट हे सगळं चालूच होतं. किती काही झालं तरी किचनची कामं काही सुटत नाही. असो, हे सगळं पटपट भांडी लावून घेतली, सकाळी धुतलेली. त्यानंतर कांदा चिरून घेतला. आज जरा फॅन्सी जेवण करायचं माझ्या मनात होतं, म्हणजे अख्खा मसूर आणि थोडीशी रोटी असं चाललं होतं प्लॅनिंग. पण नंतर ना खूप कंटाळा आला फ्लॅट्स बघून आल्यानंतर. त्यामुळं मी पूर्ण तो प्लॅन फिसकटला आणि मग म्हणलं साधंच जेवण करूयात. मसूर तर शिजवून ठेवलं होतं आणि इथं मी तुम्हाला तेच दाखवते आहे की 2 टिश्यू फक्त टाकलेत मी ह्या डब्यामध्ये. हे आय गेस ह्या कढीपत्त्याचं 3रं आठवडा चालू असेल, पण अजूनही तो फ्रेश आहे. म्हणजे मॉइश्चर कट करण्यासाठी टिश्यू खूप त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो नक्की ट्राय करा. हे मी खूप वेळा सांगते, खरंच खूप फ्रेश राहतात भाज्यासुद्धा. त्यानंतर घेतली एकदम सोपी रेसिपी मसुराची करायला. काही नाही, जिरं मोहरी टाकलं, बट खूप सारा असा लसूण घेतला मी, त्यामध्ये टेचून टाकला, तेलामध्ये छान परतवला, कांदा टाकला. जे तुम्हाला आवडतात मसाले, मी तर फक्त मसाला घरचा, त्यामुळे कांदा लसूण मसाला, त्यामध्ये हळद, हिंग आणि मीठ असं टाकून छान परतून घेतलं आणि जो काही मसूर आपण शिजवला आहे तो टाकून द्यायचा आणि मस्त उकळी घ्यायची. इतका भारी होतो ना, म्हणजे ह्याला करायला फार वेळ लागत नाही. आणि जेव्हा पण तुम्हाला कंटाळा येतो ना, ही भाजी पटकन होते, कारण मसूर शिजतात पण लवकर. सो नक्की रेसिपी ट्राय करा आणि ही ह्या भातासमोर इतकी यम लागते ना. आणि लसूण जास्त टाकल्यामध्ये तो लसूणचा जो अरोमा असतो ना, तो खूप छान येतो. नक्की बघा, मला सांगा कसं वाटतंय ते. आणि त्यानंतर घेतली पटकन अशा भाकऱ्या करून, कारण रात्रीच्या वेळी आम्ही भाकऱ्याच प्रेफर. तो पसारा तर विसरा. हां, काय करतं हरदू? काय करतोयस? टीव्ही पण चाललाय हां, आणि मला मदत पण करतोस. मदत करतोस का काम वाढवतोयस? तब हाय हाय, लक्ष तिकडं आणि काम इकडं. वा रे वा, असं कोणी केलं होतं? हाय, घेतले दळण करायला. आता मला दळण करून देईन की नाही काय माहिती. आता दळण तर करायला बसले, ह्याचीमध्ये लुडबुड तर असणारच होती, कारण अशा गोष्टींमध्ये त्याला आवडतंच लुडबुड करायला. पण त्या लुडबुडमध्ये हा माझं काम वाढवते हेही नक्कीच. चला असो, आजकाल गहू निवडूनच येतात. त्याला बरेच जण असे डायरेक्टली घेतात गहू दुकानातून आणि लिटरली फ्लोअर मिल म्हणजे नाही का गिरणीमध्ये टाकतात. पण मी एकदा नजरेखालून टाकते. कधी कधी सोनकिडेसुद्धा असतात दुकानातसुद्धा, त्यामुळे एकदा नजरेखालून टाकायचे आणि मग दळायला द्यायचे. फार काय बघत नाही, फक्त नजर टाकायची की काय आहे काय नाही बस. हां, आता इथं ज्वारी जराशी बघण्यासारखी होती, कारण ही घरची ज्वारी आहे आणि ह्याच्यामध्ये लिंबाचा पाला आणि थोडीशी बोरिक पावडरसुद्धा आहे. सो ती नीट व्यवस्थित करायचीच होती आणि थोडेसे सोनकिडे झाले होते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. 11 वाजलेत आय गेस. हां, 11च वाजले. झोप तर दिसते डोळ्यावरती. असं पण ब्लॉग पण एडिट करायचा होता आणि थोडंसं बोलायचं पण होतं. आय नो तुम्ही थंबनेल बघून आलेला आहात की आम्ही हे घर सोडतो आहे. येस, आम्ही हा डिसिजन आय गेस 2-3 दिवसापूर्वी घेतला आहे. खरं तर आमचं जे ॲग्रीमेंट आहे ते संपतच आलं होतं. आम्ही एक्सटेंड करायच्या मार्गावरच होतो, पण अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आम्हाला सोडावं लागतं आणि आम्ही डिसिजन घेतला आहे की आम्ही सोडतो आहे. गोष्टी म्हणजे अशा काही रिगर नाही आहे. ॲक्च्युली आम्ही इथे आलो मागच्या जुलैमध्ये राहायला. तेव्हा तेव्हा लिफ्ट चालू होती सोसायटीची.
त्यानंतर 1.5-2 महिन्यांनी ती बंद पडली आणि आम्ही राहतो 4th फ्लोअरवरती. सो काही आणायचं म्हटलं तर 4 आणि रोज अपडाऊन करावं लागतं. त्यात छोटंसं बाळ असेल ते कडेवर घेऊन वरती यावं लागतं, खाली जावं लागतं. सो तो एक प्रॉब्लेम होता. सो आम्ही ते इग्नोर केलं की ठीक आहे, आज होईल, उद्या होईल, असं करत करत लिटरली वर्ष झालं आहे. पण ते काही नीट होत नाही आहे. कोणी इथं स्टँड घेतच नाही आहे. ते नीट करावं का काय कुणाला त्रास होतो नो, काहीही फरक पडत नाही आहे. सो तो पॉईंट होताच, पण आम्ही इग्नोर करत होतो की ठीक आहे, होईल 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 असं करत करत 11 महिने, तरी पण तो आत्ताही आम्हाला मॅटर करत नाही आहे. दुसरी गोष्ट, सिंक जे आहे किचनचं ते पूर्णपणे खाली गळतं आहे. मी म्हणाले म्हणजे ओनरला की करून द्या आम्हाला ते नीट, कारण सगळं पाणी खाली येतं आहे थोडं थोडं करून, आणि लिटरली रोज मला एक खाली फडकं टाकावं लागतं आणि मग भांडी घासावी लागतात. त्याच्याने पूर्ण पाणी म्हणजे लिटरली खरंच खाली पाणी आहे त्याचं. ते म्हणाले हा करू त्यालासुद्धा 1.5-2 महिना गेला आहे, पण ते अजूनही झालेलं नाही आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. रेंट तर वाढणारच आहे, कारण सेकंड इयर सुरू होतं, प्रत्येक वर्षी रेंट वाढून घेतात. सो तो एक पॉईंट आहे. सो एवढं असे 2-3 अजून पॉईंट आहेत, पण ते मायनर आहेत. पण सगळ्याचाच विचार केला तर ते खूप मेजर होतं आहे, म्हणजे टोटली खूप मेजर होतं आहे. एवढं ॲडजस्टमेंट का? म्हणजे आपण पे करतो आहे पूर्ण. म्हणजे अजून एक मुद्दा असा आहे की ठीक आहे, लिफ्ट बंद आहे, हाऊसकीपिंगवरती येऊन तो जो कचरा असतो तो नेतात, पण आता लिफ्ट बंद असल्यामुळे तेही एवढा कचरा सगळ्यांचा गोळा करून खाली न्या वरती आणा असं होत नाही. सो आम्हालाच तो कचरा टाकावा लागतो. पण मेंटेनन्स कट होतो आहे तर होतो आहे, म्हणजे आमच्याकडून मेंटेनन्स घेतला जातो तर घेतला जातो. सो तोही पॉईंट आहे की मेंटेनन्स म्हणजे पे करायचं आहे फुल अमाऊंट, पण त्यातलं तुम्हाला काहीच आम्हाला द्यायचं नाही ना. तुम्हाला सिंक नीट करायचं आहे. चलो, लिफ्ट इज समवॉट सगळ्यांची गोष्ट आहे की सगळ्या फ्लॅट ओनर्सनी दिलं पाहिजे. त्याच्यात ते थोडेसे वाद आहेत, पॉलिटिक्स पण आहे, सो तो भाग वेगळा आहे. पण मग खाली जाऊन हाऊसकीपिंगचे बायका वरती येत नाही आहेत का, तर हे नाही आहे. लिफ्ट्स पण मेंटेनन्समध्येच येते, पण त्याचेसुद्धा पैसे घेणार आहेत. परत आता पैसे वाढणार आहेत, कारण सेकंड इयर चालू होतं आहे आमचं इथं. सो समहाऊ आम्ही हे डिसिजन घेतला की ठीक आहे, एवढं ॲडजस्ट करण्यात पॉईंट नाही आहे, पे तर करायचंच आहे आणि त्यांना काही इंटरेस्ट घालायचं नाही. अजून एक गोष्ट की एक ट्रॉली आहे जी की मी आजपर्यंत व्हिडिओमध्ये दाखवली नाही आहे, पण ती ट्रॉलीसुद्धा जवळपास 6 महिने झाले तुटली आहे आणि मी नाही दाखवते, कारण ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात पॉईंट नसतो आणि व्हिडिओला सगळं चांगलंच दाखवावं लागतं. लोक ट्रोल करतात, पण कधी वाईट दाखवलं तरी ट्रोल करतात. त्याच्यामुळे मी कधी आजपर्यंत ते दाखवलं नाही किंवा मी कधी घेतलंही नाही की ठीक आहे, पण तेही नीट करून देत नाही आहे ओनर. म्हणजे असे सगळे मायनर गोष्टी आहेत. सो वी हॅव कम टू द पॉईंट दॅट आता आम्हाला हे सोडावं लागतं आहे, कारण ह्यात काही अर्थ नाही आहे. म्हणजे आपण पे करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तरीसुद्धा होणारा असेल तर नो, आपल्याला इथे स्टॉप केला पाहिजे. सो तुम्हाला काय वाटतं, आमचा डिसिजन खरा ठरतो आहे का? नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे आता असं वाटायला लागलं आहे की यूट्यूब पण करावं का असं झालं आहे, कारण सपोर्ट भेटत नाही ह्या सगळ्यातून. असो, आय विल ट्राय, म्हणजे मी शेवटपर्यंत नक्की ट्राय करेल ह्या गोष्टीचा. असो, चला भेटू आपण अशाच लिंक ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.